मोबाईल ही आता आपली सावली झाली आहे, पण हाच मोबाईल डेथ डिव्हाइस झाल्याची धक्कादायक बाब समोर येऊ लागली आहे। मोबाईलच्या आजारामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक व्याधी होतातच, पण या व्याधी तुम्हाला मरणाच्या दारात घेऊन जात असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे। त्यामुळे मोबाईलपासून 2 हात लांब राहण्याचा सल्लाच तज्ञांनी दिलाय। मोबाईलचा अतिवापर करताय, खबरदार। मोबाईलचा अतिवापर कराल तर जीवाला मुकाल। मोबाईलचं वेड तुम्हाला मृत्यूच्या दारात नेणार। मोबाईल शिवाय राहणं याची कल्पनाच तुम्ही करू शकत नाही। 24 तास माणसासोबत असणारी वस्तू म्हणजे मोबाईल झालाय। मोबाईल ऑल इन वन झाल्यापासून माणूस मोबाईलचा व्यसनी झालाय। दिवसभर मोबाईलवर असणारा माणूस रात्री झोपतानाही मोबाईल उशाला घेऊन झोपतो। मोबाईल पासून लांब राहणं ही माणसाला शिक्षा वाटू लागली आहे। ऑफिसच्या मीटिंग, मोबाईलवर गेमिंग, निकटवर्तीयांशी बोलणं, शेअर बाजाराची अपडेट, कौटुंबिक गप्पा ही मोबाईलवरील व्हॉट्सअॅपवर होत असतात। मोबाईल माणसाची सावली झालाय, पण हाच मोबाईल तुम्हाला मृत्यूच्या दारात घेऊन चाललाय। हो, आम्ही बोलतोय ते खरं आहे। मोबाईल थेट तुमच्या जीवावर उठलाय, कारण मोबाईल अनेक आजारांचा मूळ झालाय। मोबाईल मधील ब्लू लाईट डोळ्यांसाठी विषारी। सकाळी उठल्या उठल्या मोबाईल पाहणं घातक आहे। डोळ्यात जळजळ, डोळ्यात कोरडेपणा आणि डोकेदुखी होते। झोपताना मोबाईल पाहिल्यानं शरीराची ठेवण बदलते। मानेचे आजार आणि पाठदुखी ही सुरू होते। मोबाईलमुळे मणक्याचे आजारही उद्भवतात। मोबाईलच्या अतिवापरामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे आजार दिसून येतात। मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे तुम्हाला डोळ्यांवर ताण येतोय किंवा सारखं वाकून तुम्ही मोबाईल पाहताय, त्यामुळे तुमची मान दुखते आहे, अंगठे दुखतात आहेत असं दिसून येतं। आणि मानसिक आजारांमध्ये तुम्हाला निद्रानाश होणं, रात्री उशिरापर्यंत झोप न लागणं असं दिसून येतं। मोबाईल फक्त शारीरिक व्याधीच देत नाही, तर माणसाला मोबाईल गंभीर मानसिक आजाराकडेही नेत असल्याचं संशोधनातून सिद्ध झालंय। मोबाईलमुळे माणसाचं मानसिक स्वास्थ्य हरवून गेल्याचं एका अभ्यासात समोर आलंय। काही जण अंथरुणातच मोबाईल पाहतात। सोशल मीडियावर भयानक पोस्टचा भडीमार होतो। ऑफिस मधील तणावपूर्ण ईमेल दिसतात। सकाळीच मन अस्वस्थ होऊन जातं। दिवसाची सुरुवात काळजीनं होते। मोबाईलवरील माहितीच्या भडीमारानं मेंदू थकून जातो। लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते। निर्णय घेण्याची क्षमता माणसात उरत नाही। माणसात चिडचिड वाढते। अतिरेक झाल्यास मनोरुग्णही होण्याची शक्यता आहे। मोबाईलवरील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील रील्स हा घटकही माणसासाठी घातक आहे। रील्स मधून 30 सेकंदाला नवनवीन माहिती येते। ही माहिती ग्रहण करणं मेंदूला कठीण होऊन बसतं। याचा शेवट तुम्हाला मानसिक आजाराकडे घेऊन जातो। रील्स पाहत असतात तिथे मेंदूला प्रत्येक 30 सेकंदाला तुम्ही नवीन काहीतरी स्टिम्युलेशन देतात, त्यामुळे नवीन डोपामिन सिक्रेट होतं। अशावेळी तुमचा मेंदू लवकर थकून जातो। तुमचं फोकस किंवा कॉन्सन्ट्रेशन करण्याची क्षमता कमी होऊन जाते। असे निरनिराळ्या प्रकारचे आजार मोबाईलच्या अतिवापरामुळे आपल्याला दिसून येतात। मोबाईल म्हणजे आजारांचं मूळ झालाय। शारीरिक व्याधींसह मानसिक व्याधी देणारा मोबाईल आता लोकांना मृत्यूच्या दारात घेऊन चाललाय। मोबाईल हिसकावून घेतल्याच्या रागात अनेक मुलांनी आपल्या जीवाचं बरं वाईट केल्याच्या घटनाही अधूनमधून घडताना दिसतात। मोबाईल म्हणजे माणसासाठी डेथ डिव्हाइस झालाय की काय अशी परिस्थिती आहे। जो डाटा आपल्याला सांगतो आहे, आपला जे ब्ल्यू रेज असतात ते ब्ल्यू रेजमुळे डोळ्यांना त्रास होतो आणि डोळ्यांचं डायरेक्टली कनेक्शन असते हे आपल्या मेंदूशी। सेंट्रल नर्वस सिस्टीम आपण त्याला म्हणतो। आणि जर सेंट्रल नर्वस सिस्टीम ही डे बाय डे बघितल्यानंतर त्याचं डिके होतं। डिके झाल्यामुळं त्याचा जो नुकसान आहे ओव्हरऑल बॉडीचा 10 ते 15 वर्षांनी तुमचं वयोमान कमी होतं आहे। त्यामुळे हा डेंजरस पार्ट आहे। मोबाईल हा आयुष्याचा अविभाज्य घटक झाला असला तरी मर्यादित वापर करून मोबाईलच्या व्यसनापासून लांब राहणं शक्य आहे। तज्ञांच्या मते मोबाईल वापराचे काही नियम स्वतःवर घालून घेतले पाहिजे। फोन उचलणे किंवा फोन करण्यापुरता मोबाईलचा वापर करा। कामाचं बोलण्याव्यतिरिक्त अवांतर बोलू नका। फावल्या वेळेत मोबाईलची चाळा करू नका। मोबाईल मधील गेमिंग ॲप डिलीट करून टाका। सोशल मीडियावरील रील्स पाहणं टाळा। सकाळी उठल्यावर तासभर फोन पाहूच नका। मोबाईल आपली गरज असली तरी त्याचा वापर मर्यादित करा
अन्यथा माणसाचं जगणं समृद्ध करणारा मोबाईल माणसाला संपून टाकण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नागपूर.